ए प्रफुल, अरे काय म्हणते? बस ठीक आहे. अरे कुठे जात आहे झेंडे वगैरे अरे घेऊन? उद्या 26 जानेवारी आहे ना, अच्छा, तर गाडीला अच्छा. लागेल ना. अरे वा ठीक वा. आहे. नाही नाही मला नाही पाहिजे. अरे घे ना. अरे नाही रे दादा, नाही पाहिजे मला. अरे काय तू देशभक्त नाही का रे? जर का मी झेंडा नाही घेतला तर मी देशभक्त नाही आहे का? तू तरी देशभक्त आहे का? हो मी आहे ना देशभक्त. पण मी देशभक्त नाही आहे आणि तू पण देशभक्त नाही आहे आणि या देशामध्ये कोणीच देशभक्त नाही आहे. आणि आपल्याला देशभक्ती तेव्हाची आठवते जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा इंडिया पाकिस्तानची मॅच असली तेव्हाची आठवते. अन्यथा आपल्याला देशभक्ती आठवतच नाही. तुला तरी आठवते का? जरी मी हा झेंडा घेऊन जरी घेतला, ठीक आहे, हा झेंडा मी आज घेतला तर हा 4 दिवसानंतर कुठे भेटन ते तुलाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. म्हणून यावेळेस मला झेंडा नाही घ्यायचा आहे. देशभक्ती म्हणजे फक्त झेंडा फिरवणं नाही. तू एका दिवस देशासाठी काय करतो ते महत्त्वाचं नाही आहे. 365 दिवस तू देशासाठी काय करतो ते महत्त्वाचं आहे. आणि हे घे झेंडा, तुझ्याचकडे असू दे, मला नको.